गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णमुन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमिषमानन्दिवल्लभम्। अध्याय 10वा श्लोक क्रमांक 11। तेषामेवानुकम्पार्थ महमज्ञानजन्तमः तेषामेवानुकम्पार्थ महमज्ञानजन्तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता तेषामेवानुकम्पार्थ महमज्ञानजन्तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता तेषाम् एव अनुकंपार्थम अहम अज्ञानजम तमः नाशयामि आत्मभावस्थः ज्ञानदीपेन भास्वता। आलं का? पदच्छेद कळला का? आता बघा, तेषाम एव अनुकंपार्थम वरच्या श्लोकामध्ये सांगितलं की जे ज्ञानी भक्त असतात ते माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करतात, माझ्या ठिकाणी प्राणार्पण करतात, परस्परामध्ये माझ्याच विषयीचा बोध देतात, माझं सतत गुणवर्णन करतात, माझ्याच ठिकाणी संतुष्ट राहतात आणि माझ्याच ठिकाणी रममान होतात। आणि अशा त्या माझ्या सतत माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करणाऱ्या, त्या प्रीतिपूर्वक मला भजणाऱ्या त्या भक्तांना मी बुद्धियोग देतो। माझं भजन करणारे जे भक्त आहेत त्यांना मी काय देतो? बुद्धियोग प्रदान करतो। आता भगवान सांगतात तेषामेव अनुकंपार्थम, ज्यांना मी बुद्धियोग प्रदान करतो त्यांच्यावरच अनुकंपा व्हावी यासाठी, म्हणजे त्यांना अनुग्रह करण्यासाठी, त्यांच्यावर कृपा करण्यासाठी, तेषाम एव अनुकंपार्थम, त्यांच्यावर अनुग्रह करण्यासाठी अहम मी काय करतो? आत्मभावस्थः, त्यांच्या अंतःकरणामध्ये स्थित होऊन, आत्मभावस्थ त्यांच्या आत्म्यामध्ये म्हणजे अंतःकरणामध्ये हृदयामध्ये स्थिर होऊन ज्ञानदीपेन भास्वता, भास्वता ज्ञानदीपेन असं घ्या, दैदीप्यमान अशा प्रकारच्या ज्ञानरूपी दिव्याने, तेजस्वी ज्ञानरूपी दिव्याने, भास्वता ज्ञानदीपेन म्हणजे काय?
तेजस्वी अशा प्रकारच्या ज्ञानरूपी दिव्याने अज्ञानजम तमह नाशयामी, अज्ञानाने निर्माण केलेलं जे तम आहे म्हणजे अंधकार आहे, त्या अंधकाराला मी काय करतो, नष्ट करतो. भगवान काय म्हणतात बघा, ऐका, लक्षात घ्या. मी त्या भक्तावर अनुग्रह करण्यासाठी मी त्यांच्या हृदयामध्ये स्थित होतो आणि त्यांच्या हृदयामध्ये स्थित होऊन दिव्य तेजानी, तेजोमय अशा प्रकारच्या ज्ञानरूपी दिव्यानी अज्ञानापासून निर्माण झालेला जो अंधकार आहे त्या अंधकाराला मी नष्ट करतो. भगवान म्हणतात की ते जे भक्त आहेत माझं भजन करणारे, त्या भक्तावर अनुग्रह करण्यासाठी मी त्यांच्या हृदयामध्ये स्थित होतो आणि हृदयामध्ये स्थित होऊन प्रखर अशा प्रकारच्या ज्ञानरूपी दिव्यानी, दिव्य अशा प्रकारचा ज्ञानरूपी दिवा, आणि त्या दिव्य ज्ञानरूपी दिव्यानी अज्ञानापासून निर्माण झालेला जो अंधकार आहे त्या अंधकाराला मी काय करतो, नष्ट करतो. तिकडे ती खुर्ची तू बस. हां, तर लक्षात आला श्लोक. अजून एकदा सांगू का बघा. तेषाम एव अनुकंपार्थम, त्या भक्तावरच अनुग्रह करण्यासाठी, तेषामेव त्यांच्यावरच, अनुकंपार्थम अनुग्रह करण्यासाठी, अहम मी, आत्मभावस्थः त्यांच्या हृदयामध्ये स्थित होऊन, भास्वता ज्ञानदीपेन प्रखर अशा ज्ञानरूपी दिव्याने, अज्ञानजम तमह नाशयामी, अज्ञानाने निर्माण केलेला किंवा अज्ञानापासून जन्मलेला जो अंधकार, त्या अंधकार, अज्ञानापासून निर्माण होणारा अंधकार म्हणजे काय, अविवेक, त्या अविवेकाला नाशयामी मी काय करतो, नष्ट करतो. अर्जुन उवाच. पानुलटा. हां, 12वा श्लोक. अर्जुन उवाच. परम ब्रह्म परम धाम, तिकडं मोठ्या अक्षरात, परम ब्रह्म परम धाम, पवित्रं परमं भवान्, पुरुषं शाश्वतं दिव्य, मादिदेवमजं विभुम्, परम ब्रह्म परम धाम, पवित्रं परमं भवान्, पुरुषं शाश्वतं दिव्य, मादिदेवमजं विभुम्. आहुस्त्वां ऋषयः सर्वे, देवर्षिर्नारदस्तथा, असितो देवलो व्यासस्, स्वयं चैव ब्रवीषि मे. आहुस्त्वां ऋषयः सर्वे, देवर्षिर्नारदस्तथा, असितो देवलो व्यासस्, स्वयं चैव ब्रवीषि मे. आहुः
त्वाम ऋषयः सर्वे देवर्षिः नारदः तथा असितः देवलः. वरचं राहिलं का? हां 12वा श्लोक पहा. अर्जुन उवाच. अर्जुन म्हणाला. कुणाचंच लक्ष नाही तुमचं आहे ना, कुणी काहीच म्हणलं नाही. मग आता पदच्छेद सांगायला काय 200 श्लोकाचं पदच्छेद काय असं खालून असते का? पदच्छेद खालून असते काय? पदच्छेद वरून सगळं 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 सांगित ना. अर्जुन उवाच. परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषं शाश्वतं दिव्यम आदिदेवम अजम विभोम आहुः त्वाम ऋषयः सर्वे देवर्षिः नारदः तथा असितः देवलः व्यासः स्वयं च एव ब्रवीषि मे. आलं का? बघा आता काय करायचं? अर्जुन उवाच. अर्जुन म्हणाला. अर्जुन काय म्हणाला? ऐका आता. सगळे ऋषी देवा तुला असं म्हणतात. ऋषी आहेत ना, ऋषी माहिती आहेत ना तुम्हाला. मग ते ऋषी देवाचं वर्णन करतात, देवाविषयी बोलतात, देवाविषयी सांगतात ना. मग काय सांगतात? देवा तुझ्याविषयी सगळे ऋषी असं बोलतात, असं सांगतात. कसं? परमं ब्रह्म. तुला सगळे परब्रह्म म्हणतात. काय म्हणतात? परमब्रह्म. परमब्रह्म म्हणून सगळे सांगतात. बरं, अजून परमधाम. भवान म्हणजे आपण. भवान अगोदर घ्या वाटलं असतं. भवान बघा अगोदर काय घ्यायचं? सुरुवात कशी घ्यायची? सर्वे ऋषयः. दिसलं का? सगळे ऋषी. भवान म्हणजे आपण परमब्रह्म. आपण परब्रह्म आहात. परमधाम आपण परमधाम आहात. परमं पवित्रम आपण परम पवित्र आहात. पुरुषम आपण पुरुष आहात. शाश्वतम शाश्वत आहात. दिव्यम दिव्य आहात. आदिदेवम आदिदेव आहात. अजम अज आहात म्हणजे न जन्मणारे आहात. विभूम विभू आहात. असं आहुः सांगतात. कळलं? इथपर्यंत घ्या. खालचं वाक्य नंतर वेगळं वाक्य. इकडे बघा कसं घ्यायचं? अर्जुन उवाच. अर्जुन म्हणाला. काय म्हणाला? सर्वे ऋषयः त्वाम. त्वाम शब्द काय होतो मगाशी आहे ना? सर्वे ऋषयः सगळे ऋषी त्वाम तुला असं सांगतात. कसं? परमब्रह्म परब्रह्म परमधाम परमधाम परमं पवित्रम परम पवित्र पुरुषम पुरुष शाश्वतम शाश्वत म्हणजे अविनाशी दिव्यम दिव्य आदिदेवम सगळ्या देवांचा आदी अजम न जन्मणारा विभूम व्यापक आहुः सांगतात. काय? सगळे ऋषी तुला असं सांगतात. कसं सांगतात? हे सगळं वर्णन. तू परब्रह्म आहेस. तू परमधाम आहेस. तू परम पवित्र आहेस. तू पुरुष आहेस. तू शाश्वत आहेस. तू दिव्य आहेस. तू आदिदेव आहेस. तू अज आहेस. तू विभू आहेस म्हणजे व्यापक आहेस. असं सगळे ऋषी तुला सांगतात. कळलं? कळलं का? तथा तसंच
देवर्षी नारद, देवर्षी नारद ही तसंच सांगतात. असित असित ऋषी, देवल देवल ऋषी, व्यास आणि व्याससुद्धा तथा तसंच सांगतात. कळलं का? तुझ्याविषयी तसंच सांगतात. कसं की तू परब्रह्म आहेस, तू परमधाम आहेस, तू परमपवित्र आहेस, आहे की नाही? तू पुरुष आहेस, तू शाश्वत आहेस, तू आदिदेव आहेस, तू अज आहेस, तू विभू आहेस, असं सगळे तुझ्याविषयी सांगतात. आणि तेच सांगतात असं नाही, च स्वयमेव, आणि तू स्वतःसुद्धा मे ब्रवीशी, मला तसंच सांगू लागलास ना. तू स्वतःसुद्धा तुला स्वतःविषयी काय सांगतोस तसंच सांगतोस. आलं? अजून एकदा बघा, अजून एकदा सांगतो. अर्जुन उवाच, अर्जुन म्हणाला, काय म्हणाला की सर्वे ऋषयः, सगळे ऋषी, त्वाम तुला, परमब्रह्म परमधाम पवित्रम परमं पवित्रम पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभूम आहुः. आलं? सगळे ऋषी तुला परमब्रह्म परमधाम परमपवित्र पुरुष शाश्वत आदिदेव दिव्य आणि अज विभू असं सांगतात. नाही लक्षाला अन्वयास? अजून एक वेगळ्या पद्धतीने सांगू का? हे सोपं आहे ना? किंवा सरळ बोलून जरी खाली आलो आपण असं, ते सर्व विषय नंतर घेतलं तर चालतंय. बघा, अर्जुन वाच, अर्जुन म्हणाला काय, भवान आपण परमब्रह्म परब्रह्म आहात, परमधाम परमधाम आहात, परमं पवित्रम परमपवित्र आहात, पुरुषम आपण पुरुष आहात, शाश्वतम आपण शाश्वत आहात, दिव्यम दिव्य आहात, आदिदेवम आदिदेव आहात, अजम म्हणजे न जन्मणारे आहात, विभूम व्यापक आहात, आणि सर्वे ऋषय त्वाम आहुः, सर्व ऋषी तुला असंच सांगतात. तथा देवर्षी नारद, तसंच देवर्षी नारदही तुला असंच सांगतात. अजून कोण कोण? असित देवल व्यास, असित ऋषी देवल ऋषी आणि व्यास ऋषी सुद्धा तुला असंच सांगतात. आणि एवढंच नाही, च स्वयमेव, आणि तू स्वतः सुद्धा मी ब्रवीशी, मला तू असंच सांगतोस. आलं? सर्वमेतद्रुतं मन्ये यन्मां वदसि केशव, न हि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान् दानवः. सर्वमेतद्रुतं मन्ये यन्मां वदसि केशव, न हि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान् दानवः. सर्वम् एतत् ऋतं मन्ये यत् मां वदसि केशव, न हि ते भगवन् व्यक्तिं विदुः देवाः न दानवाः. आलं का? बघा आता, केशव अगोदर घ्यायचं. काय घ्यायचं? केशव. हे केशवा, यत् मां वदसि, दिसलं का? जे तू मला सांगतोस, जे काही तू मला बोलतोस सांगतोस, एतत् सर्वं ऋतं मन्ये, हे सर्व मी खरंच मानतो. तू जे मला सांगतोस मी खोटं काहीच मानित नाही, ते सगळं मी काय मानतो? खरं सत्य मानतो मी. कळलं का? केशव यत् मां वदसि, जे तू मला सांगतोस, एतत् सर्वं ऋतं मन्ये, हे सर्व मी, ऋतं म्हणजे खरं, आलं? हे सर्व मी काय मानतो? खरं मानतो, खरं. बर, ही कारण की भगवान, हे भगवंता, ते व्यक्तिम, तुझ्या स्वरूपाला, व्यक्तिम नाम स्वरूपम,
तुझं कसं निर्गुण जे स्वरूप आहे, मूळ स्वरूप, त्या स्वरूपाला देवाहा न विदुहु, देव जाणत नाहीत, दानवाहा न, आणि दानवही जाणत नाहीत, देवही जाणत नाहीत आणि दानवही जाणत नाहीत. कळलं? कळलं का? अजून एकदा सांगतो. केशव, हे केशवा, यत माम वदसी, जे तुम्हाला सांगतोस, एतत् सर्वम ऋतम मन्ये, हे सर्व मी तुला खरंच मानतो. हां, किंवा तुझे मला सांगतोस हे सर्व मी काय मानतो? खरं अशा प्रकारचं मानतो. ही कारण की भगवन, हे भगवंता, ते व्यक्तिम, तुझ्या स्वरूपाला, देवाहा न विदुहु, दानवाहा न, देवही जाणत नाहीत आणि दानवही जाणत नाहीत. आलं का? स्वयमेवात्मनात्मानं व्यथत्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते. स्वयमेवात्मनात्मानं व्यथत्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते. स्वयं एव आत्मना आत्मानं व्यथ त्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते. आलं का? कळलं का? तर आता बघा, अगोदर घ्यायचं पुरुषोत्तम. हे पुरुषोत्तमा, आता पुरुषोत्तमा चालू आहे ना, हे पुरुषोत्तमा, हे पुरुषामध्ये उत्तम असणाऱ्या श्रीकृष्णा. अजून भूतभावन, हे भूताला उत्पन्न करणाऱ्या श्रीकृष्णा. हे सगळे संबोधनाचे शब्द आहेत सगळे खालचे, खालच्या ओळीतले. हे भूतभावन, हे सर्व भूतांना उत्पन्न करणाऱ्या श्रीकृष्णा. भूतेश, हे सर्व भूतांच्या ईश्वरा. देवदेव, हे देवांच्या देवा. जगतपते, हे जगतपते, सर्व जगांचा स्वामी असणाऱ्या श्रीकृष्णा. समजते का? त्वम, तू स्वयं एव आत्मना आत्मानं व्यथ, तू स्वतःकडूनच स्वतःला जाणतोस. इकडे बघा, ऐका, तुला कुणीच जाणत नाही. तुझ्या स्वरूपाला देव जाणत नाहीत, दानव जाणत नाहीत, ऋषी जाणत नाहीत, हे का नाही? कुणीच तुझ्या स्वरूपाला जाणत नाही. मग कोण जाणतंय? तुझ्या स्वरूपाला जाणणारा फक्त तूच आहेस. तू स्वतःकडूनच स्वतःला जाणतोस, तुला दुसरं कोणी जाणू शकत नाही. हे या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतोय. बघा, पुरुषोत्तम, हे पुरुषोत्तमा, हे भूतभावन, हे भूताला उत्पन्न करणाऱ्या देवा. भूतेश, हे सर्व भूतांच्या ईश्वरा. देवदेव, हे सर्व देवांच्या आदिदेवा. आलं? जगतपते, हे जगाच्या स्वामी असणाऱ्या श्रीकृष्णा. त्वम, तू स्वयमेव, तू स्वतःच आत्मना आत्मानं व्यथ, स्वतःकडून स्वतःला काय करतोस? जाणतोस. आलं? बघायला की ओम शांती शांती शांती. पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बोले. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.